हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण खूप छान अशी सेवा बघणार आहोत किंवा ऐकणार आहोत आणि ती सेवा आहे आर्थिक प्राप्तीसाठी, आर्थिक उन्नतीसाठी. म्हणजे कधी कधी आपलं आयुष्य खूप असं स्टक झालेलं असतं. काही केलं ती आर्थिक परिस्थिती बिलकुल सुधारायचं नावच घेत नाही. आपण खूप प्रयत्न करतो, आपल्याकडून 100% प्रयत्न करत असतो, पण त्याचं यश काही आपल्या पदरी पडत नाही. तर त्याचे काही ना काही कारण असतात. म्हणजे आपले मागच्या जन्माचे काहीतरी प्रारब्ध असेल, काही ना काहीतरी असल्याशिवाय असं होत नाही. आणि आपल्याला काही केल्या कळत नाही की मी तर सगळं करतोय, मग का माझ्याच बाबतीत असं होतंय. तर त्याला काही कारण असतात, मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रारब्धाच्या. तर त्याच्यासाठीच आज आपण उपाय बघणार आहोत किंवा सेवा बघणार आहोत. ती सेवा केल्याने तुमची आर्थिक प्राप्तीची जो प्रश्न आहे आर्थिक प्राप्तीचा, तो पूर्ण 100% काय 1000% सुटल्याशिवाय राहणार नाही. अशी ही सेवा आहे किंवा असा हा उपाय आहे, तो तुम्ही नक्कीच करा. तर ती सेवा कुठली किंवा तो उपाय कुठला, चला तर मग आता आपण सेवा कुठली ती बघूया. हा जो काळ आहे तर तो माशांसंबंधी खूप असा महत्वाचा काळ आहे. तर याची प्रजनन क्रिया चालू असते. तर त्यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी जे अन्न द्यायचं तर ते दिल्यामुळे आपला आर्थिक प्रश्न सुटतो आणि एखाद्या जीवाला आपण अन्न दिल्यामुळे आपल्याला ते पुण्य पदरी पडतं, हे वेगळंच. आणि आपण ह्या चातुर्मासात भगवान विष्णूशी रिलेटेड जे सेवा करतो त्याच्यात ही सुद्धा आली, कारण भगवान विष्णूंचा मत्स्य अवतार सुद्धा आहे. आपल्याला बऱ्याच जणांना माहिती असेल. तर माशांना अन्न कुठलं द्यायचं किंवा कुठल्या पद्धतीचं अन्न दिल्याने आपला आर्थिक प्रश्न सुटणार आहे ते बघूया. तर माशांना अन्न देण्यासाठी सगळ्यात असा प्रभावी जो उपाय आहे तो आहे उडदाची भाकरी. उडदाची भाकरी कशी करायची ते सांगते बघा. उडीद आणायची, अख्खा काळा उडीद, उडदाची डाळ नाही, परत एकदा सांगते, अख्खा उडीद. आणि तो काळा असला पाहिजे. म्हणजे उडीद हा काळाच असतो, पण ती डाळ नसली पाहिजे. म्हणजे नाही का की ती डाळ नका घेऊ तुम्ही. तर अख्खा उडीद आणा, अख्खा उडीद गिरणीतनं दळून आणा आणि त्याची भाकरी करा. आता तुम्हाला वाटेल की ताई उडदाची भाकरी किती चिकट होईल आणि ती कशी होईल. ती काही आपल्याला आपल्या खाण्यासाठी अशी बारीक वगैरे करायची काही गरज नाही. जराशी जाडसरच करायची आहे. तर ती भाकरी करायची, जाडसर केली तर होते, तर होत नाही असं नाही, थोडा त्रास होतो पण होते. आणि मग ती भाकरी करायची आपल्याला आणि ती माशांना खाऊ घालायची. तर ती माशांना किती दिवस खाऊ घालायची, तर तो उपाय करायचा आहे तुम्हाला 42 दिवस. 42 दिवस हा उपाय केल्याने हा जो प्रश्न असेल, म्हणजे ज्यांचा अजिबातच प्रश्न सुटत नाही त्यांनी तर नक्कीच हा उपाय करून बघा. म्हणजे तुम्ही सगळे उपाय करून थकला असाल आणि हा उपाय नक्की करा, तर तुम्हाला त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तर रोज म्हणजे असं नाही की तुम्ही कुठल्याही टायमिंगला माशांना अन्न देऊ शकता. सकाळचं तर सगळ्यात बेस्ट आहे. आणि माशांना तुम्ही रोज असं 42 दिवस करायचंय आणि मग सोडून द्यायचं, तर तुमचा प्रश्न सुटेल. आणि प्रश्न सुटल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका, कारण ही छान सेवा आहे, भगवान विष्णूंना रिलेटेड आहे. आणि मुक्या प्राण्यांना आपण जर काही दिलं तर त्याचं आपल्याला पुण्य मिळतं, हे वेगळंच. तर ही सेवा नक्की करा तुम्ही. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे मी उडदाची भाकरी करून आणली बघा, आणि जरा जाडसरच आणली. तर एवढे छान वाटत होतं ना, खूप मस्त वाटत होतं. आणि मासे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रजनन कार्य चाललेलं असतं त्यांचं ह्या चातुर्मासात. तर हे मासे वरती दिसत नाही. जर तुम्ही माशांना टाकायला गेलात, त्या तलावात जरी मासे असतील तर तिथं मासे दिसत नाही, तर ते खाली असतात पण ते खात असतात. तर इतका सुंदर असा हा तलाव आहे, आमच्या घराजवळच आहे. खूप छान आहे, खूप मस्त, आणि इतकं प्रसन्न वाटत होतं. सकाळची वेळ असल्यामुळे खूप भारी. म्हणून मी म्हटलं तुम्हाला की तुम्ही जाताना सकाळून जर अन्न दिलं तर ते खूप छान असतं. आणि अशी जाडसर भाकरी टाकताना तर एक वेगळाच परमानंदच वाटत होता. तर तुम्ही करून बघा, हे खूप सुंदर वाटतं. आणि सकाळी सकाळी कसं की म्हणजे मासे असे शांत वातावरण असतं ना मयाचं, आणि तलाव पण शांत असतो, तर माशांना पण ते अन्न मिळायला सोपं जात असेल असं मला वाटतं. तर खूपच सुंदर असं आल्हाददायक वातावरण. तर अशा पद्धतीने आम्ही माशांना अन्न दिलं. आणि हे तुम्हाला जर 42 दिवस नाही जमलं समजा यदा कदाचित, तर दर शनिवारी जरी तुम्ही दिलं तरी चालू शकतं.
शनिवारी द्या किंवा प्रदोषला द्या किंवा एखाद्या बुधवारी द्या तरी चालू शकतो। आता जो आपण उडदाच्या भाकरीचा उपाय बघितला माशांसाठी, अतिशय उत्तम उपाय आहे, तो तुम्ही नक्की करा। आणि तुम्हाला आजचा हा उपाय कसा वाटला, आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। असेच आपले नवनवीन व्हिडिओ येत जातील। तर धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।